मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि मलेशिया या दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? ऑप्शन ए कोलालपूर, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोलालपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारत आणि कोणत्या देशामध्ये कोलालपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? ऑप्शन ए UAE, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मलेशिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारत आणि मलेशिया दरम्यान कोलालपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे, त्याला काय नाव दिले आहे? ऑप्शन ए अयोध्या शक्ती 2024, ऑप्शन बी हरिमाऊ शक्ती 2024, ऑप्शन सी राम शक्ती 2024, ऑप्शन डी योद्धा शक्ती 2024. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरिमाऊ शक्ती 2024. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रीती पटेल, ऑप्शन बी राजवीर सिंग, ऑप्शन सी बंटी पाटील, ऑप्शन डी काश पटेल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी काश पटेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए सायना नेहवाल, ऑप्शन बी त्रिसा गायत्री, ऑप्शन सी PV सिंधू, ऑप्शन डी सानिया मिर्झा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी PV सिंधू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए रवी बोपन्ना, ऑप्शन बी लक्ष्य सेन, ऑप्शन सी पृथ्वी रॉय, ऑप्शन डी साई प्रतीक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लक्ष्य सेन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यात सिनबॉक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झाली आहे? ऑप्शन ए कंबोडिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी कॅनडा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कंबोडिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्या सिनबॉक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कुठे झाली आहे? ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी UAE, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन बी UAE. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्क्वॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सयाजी शिंदे, ऑप्शन बी नाना पाटेकर, ऑप्शन सी अशोक सराफ, ऑप्शन डी सचिन पिळगावकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अशोक सराफ. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 1 डिसेंबर, ऑप्शन बी 3 डिसेंबर, ऑप्शन सी 2 डिसेंबर, ऑप्शन डी 4 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. जागतिक एड्स दिन 2024 ची थीम काय आहे? ऑप्शन ए इम्प्रूव्ह एज्युकेशन फॉर HIV, ऑप्शन बी एम्पॉवर एंड द HIV, ऑप्शन सी यूज सेफ्टी टू कंट्रोल एड्स, ऑप्शन डी टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए 2024-25, ऑप्शन बी 2025-26, ऑप्शन सी 2026-27, ऑप्शन डी 2023-24. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2025-26. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. 2025-26 वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत.
नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. हॉर्निबल उत्सव 2024 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मेघालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नागालँड. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्यातील घरचोला साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. गुजरात राज्यातील कोणत्या वस्तूला GI टॅग देण्यात आला आहे? ऑप्शन ए जिलेबी, ऑप्शन बी घरचोला साडी, ऑप्शन सी फाफडा, ऑप्शन डी धोतर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी घरचोला साडी. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. नगोजी ओकोनोजो इवेला यांची पुन्हा एकदा कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए वर्ल्ड बँक, ऑप्शन बी IMF, ऑप्शन सी RBI, ऑप्शन डी WTO. याचा आन्सर आहे ऑप्शन डी WTO. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटली असेल तर मला क्षमा असावी. धन्यवाद.